विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे आपण आजपासून सुरू करत आहोत नवोदय प्रवेश परीक्षेचं 2022च्या पुस्तकामधील मराठी. अतिशय सोपा भाग असा पाहूया. सर्वप्रथम उतारे. यामध्ये आपल्याला काय केलं जातं, एक उतारा दिला जातो मुलांनो, आणि त्या उतार्यावर आधारित त्याच्याखाली प्रश्न दिले जातात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आणि पर्याय रंगवायचा. इतकं सोपं आहे. चला, नमुना उतारा आपण पाहूया. काय दिलेलं आहे? पुढे दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा. त्यापुढे विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी ए, बी, सी व डी अशी चार संभाव्य उत्तरे दिली आहेत. यापैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा. एवढं समजलं का मुलांनो? हे चला आता उतारा वाचूया आपण. बघूया उतारा. पहा बरं मुलांनो, छानपैकी वाचा. एका मंत्री महाशयांना तुरुंगाची तपासणी करीत असताना एका लहान खोलीत एक तरुण गुन्हेगार आढळला. हे प्रत्येक वाक्य वाचायचं आणि ते समजून घ्यायचं. मंत्रिमंडळ होते आणि ते तुरुंगाची तपासणी करू लागले आणि लहानशा खोलीत एक तरुण होता गुन्हेगार त्यांना दिसला. त्यांनी त्या कैद्याला त्याच्या हातून कोणता गुन्हा घडला होता हे विचारलं. मग आता तिथं काहीतरी प्रश्न विचारावे लागतात म्हणून त्या मंत्र्यांनी त्याला विचारलं, काय गुन्हा घडला होता तुझ्याकडून? तो कैदी उत्तरला, रस्त्यातून जात असताना मला जमिनीवर एक दोरीचा तुकडा दिसला. त्याचा कोणालाही उपयोग नसावा असा विचार करून मी तो उचलला आणि घरी आणला. मंत्री महाशयांना आश्चर्य वाटले आणि त्यांना त्या माणसाची दया आली. तुरुंगाच्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारले, या तरुण माणसाला कैद का व्हावी? त्याने फक्त जुन्या दोरीचा तुकडा उचलला. तुरुंग अधिकारी म्हणाला, त्या दोरीला काय बांधले होते ते आपण कृपया त्याला विचारावे. मंत्री महाशयांनी त्याला विचारले, तरुणा, त्या दोरीला काय बांधले होते? तरुण म्हणाला, महाशय, दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती. बघा, म्हणजे कसं आहे, चोर ते चोर आणि पुन्हा अजून असा आव आणायला आहे जसं काही त्यानं काही चूकच केली नाही. हे समजलं? म्हणजे उतारा पण वाचता यायला आणि तुमची करमणूक पण व्हायली. पहा प्रश्न काय दिला बघा. मंत्री महाशयांनी तरुण कैद्याला केव्हा पाहिले? नंबर 1, ज्यावेळी ते तुरुंगाची तपासणी करत होते. अरे हे तर बरोबर वाटायले. पुढं बी, ज्यावेळी ते रस्त्यावरून जात होते. आता रस्त्यात हे चुकलं, रस्त्यावरून जात नव्हते ते तर भेट द्यायला गेले होते. ज्यावेळी तो तरुण गाईला घेऊन जात होता. नाही, हे पण बरोबर नाही आहे. तिसरं आणि चौथा प्रश्न काय आहे? चौथा पर्याय, ज्यावेळी तो तरुण दोरीचा तुकडा उचलत होता. नाही, हे पण चुकीचं आहे. म्हणून पर्याय कोणता योग्य आहे? ज्यावेळी ते तुरुंगाची तपासणी करत होते तेव्हा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर उतारा असा छानपैकी वाचला आणि समजून घेतला ना, सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येतील बरं का. जेव्हा मंत्री महाशयांनी कैद्याचे पहिले उत्तर ऐकले तेव्हा काय घडलं रे? ते वैतागले. त्यांचं पहिलं उत्तर ऐकल्यावर कैद्याचं ते वैतागले का, चिडले का? ते नाही. त्यांचे मनोरंजन झाले, ते खुश झाले का, हसू लागले का? ते नाही. ते प्रक्षुब्ध झाले. पहिलं त्यांनी उत्तर दिलं तर त्यावेळेस ते प्रक्षुब्ध झाले, रागात आले नाही. ते आश्चर्यचकित झाले. अरे त्यांना आश्चर्य वाटलं, नुसता दोरीचा तुकडा उचलला बिचाऱ्याने आणि त्याला कैद झाली, असं त्यांना आश्चर्य वाटलं. अरे किती सोपा प्रश्न होता हे. मग डी पर्यायाला रंगवायचं, छानपैकी रंगवायचं. एक तिसरा प्रश्न, मंत्री महाशयांनी तुरुंग अधिकाऱ्याला विचारले. काय विचारलं? त्या तरुण माणसाला झालेली कैद योग्य आहे का? अरे हेच विचारलं, बरोबर आहे. तरी पुढचे पर्याय वाचायचे. तो दोरीचा तुकडा कैद्याच्या मालकीचा होता का? नाही, हे प्रश्न नाही विचारला. सी, त्या कैद्याला सोडून देणे योग्य नव्हे काय? नाही, हे पण नाही विचारलं. गाय त्या दोरीला बांधली होती का? नाही, मंत्री महाशयांनी हे कुठे विचारलं. तर पर्याय 1, त्या तरुण माणसाला झालेली कैद योग्य आहे का? अरे किती सोपं आहे मुलांनो. फक्त उतारा छान वाचा, उत्तरं तुमच्या समोर तयार. आता पुढचा प्रश्न पहा, चौथा. बघूया चौथा प्रश्न.
त्या तरुणाने दोरी उचलली. कारण आता त्यानं दोरी का उचलली? स्वतःच्या गायीसाठी त्याला तिची गरज होती. नाही, असा उल्लेख नाही आहे कुठं पॅसेजमध्ये. त्याला ती फारच आवडली. नाही, तसं पण नाही आहे. त्या दोरीला गाय बांधली होती. अरे ते चोर आहे ना, त्यानं दोरी उचलली म्हणजे काय, त्याला गायच चोरायची होती. म्हणून पर्याय नंबर सीच योग्य आहे. चौथा पर्याय तरी वाचूया. ती कोणाच्याही मालकीची नव्हती. नाही, त्यानं मुद्दाम उचलली कारण त्या दोरीला गाय बांधली होती म्हणून. चला आता 5वा प्रश्न. दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती या विधानावरून आपणास समजते की तो कैदी कसा होता? निष्पाप होता. निष्पाप होता का रे? नाही, त्यानं जाणून बुजून उचलली. मग काय? लबाड होता. हे पर्याय बरोबर आहे बघा, लबाड होता. प्रामाणिक होता? अरे नाही, प्रामाणिक होता तर असं बोलला नसता ना ते, दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती म्हणून. खोटारडा होता? नाही, हे पण नाही आहे. तर योग्य काय ह्याचं उत्तर? 5व्याचं उत्तर पर्याय नंबर बी, लबाड होता. चला पाहूया पुढचा उतारा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता स्वाध्यायासाठी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 50 उतारे. चला सोडूयात मुलांनो. पहा, पुढील प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उतार्याखाली 5 प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी A, B, C व D अशी 4 संभाव्य उत्तरं दिली आहेत. यापैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा. समजलं? आता किती सोपं आहे रे. आपल्याला एक करायचे काम, 5 मिनिटात 5 प्रश्न व्हावे बरं का मुलांनो. चला सोडूया. उतारा क्रमांक 1. काय दिले रे उतारा 1 मध्ये? पहा, फुटबॉल. सगळ्यांनाच आवडते बघा, पायाने खेळायचा. फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जगामधील म्हणजे पाण्याचा जग का? पूर्ण विश्वामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे बरं का. आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो. फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये 1860 मध्ये बनवले गेले. या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा दी फुटबॉल असोसिएशन तयार झाली. हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे. यामध्ये 11 खेळाडूंचे 2 संघ आपल्या विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात. खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात, पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते. केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो. आता गोली म्हणजे कोण रे? टॉम अँड जेरी मधला गोली का? गोली म्हणजे गोलकीपर. आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोर पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच. पूर्ण मैदानात ते हातात बॉल घेऊन फिरू शकत नाही, तेवढ्याच क्षेत्रामध्ये. चला रे, पॅसेज तर फार सोपा होता. आता पाहूया त्याचे प्रश्न. फुटबॉलचे नियम बनवले गेले. आता कुठं बनवले गेले किंवा कसे बनवले गेले? प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी नियम बनवले गेले? नाही. दुसरा, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी. हे बरोबर वाटायला. तरी तिसरं वाचू. त्याला सोपं करण्यासाठी नाही. खेळ ते खेळ आहे, त्याला सोप्याची काय गरज आहे? तो लोकप्रिय करण्यासाठी नाही. म्हणून ह्याचं योग्य उत्तर काय? फुटबॉलचे नियम बनवले गेले कारण खेळाचे नियंत्रण करण्यासाठी. चला पाहूया दुसरा प्रश्न. फुटबॉल खेळला जातो 2 संघांमध्ये. प्रत्येकी 9 खेळाडूंच्या. चुकलं. प्रत्येकी 10 खेळाडू. चुकलं. प्रत्येकी 11 खेळाडूंच्या. एकदम बरोबर. एकदा वाचलं की लक्षात आलं. प्रत्येकी 12 खेळाडू. हे पण नाही. तर दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर सी पर्याय रंगवायचा. किती सोपा प्रश्न आहे. पहा बरं मुलांनो, तिसरा प्रश्न. खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात. मग कशाने नियंत्रण करतात? हे नंबर 1 पायांनी. तिसरा प्रश्नाचं उत्तर खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात. बरोबर आहे, पायांनी. तर तरी पुढचा वाचा. दुसरं बी हातांनी आणि पायांनी. नाही, हात लावायला तर जमतच नाही. तिसरा डोक्यानी आणि पायांनी. अरे हे करेक्ट आहे. पायानं पण टच करायला जमते आणि डोक्यानं पण. म्हणून पर्याय ए पेक्षा पर्याय सी अजून जास्त बरोबर आहे. आणि पर्याय डी काय? मित्र आणि प्रेक्षक. मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह थोडी चेंडूचे नियंत्रण करता येते. तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर सी. चला चौथा प्रश्न. गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो. कारण काय?
मैदानात कुठेही करू शकतो का? छे नाही. रेफरी समोर, अंपायर समोर नाही. अंपायर तर कुठेही जाऊन थांबल, त्याच्यासमोर कसं स्पर्श करायला जमन? पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर. पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर चुकलं तर पेनल्टी क्षेत्राच्या आत. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर डी. हे पाचवा प्रश्न, जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. मग कोणता खेळ आहे हे तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीलाच कळालंय. व्हॉलीबॉल नाही, क्रिकेट नाही, बुद्धिबळ नाही आणि फुटबॉल. हे पाचव्याचं शेवटचं डी पर्याय उत्तर आहे. किती सोपा होता उतारा. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 2 पाहूया. 2018 मध्ये आलेला आहे. छान पैकी वाचायचं. जे मुलं गोष्टीचे पुस्तकं वाचतात, वर्तमानपत्र वाचतात, इतर तुमचे पुस्तकं वाचतात, त्यांच्यासाठी हा भाग फार सोपा आहे. त्याच्यामुळे तुमची वाचन वाढवा. बघा बरं काय म्हणलेलं आता ह्या उतार्यामध्ये, मन लावून वाचायचं आणि समजून घ्या. काय दिलं बघा, खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुले, स्त्रिया, पुरुष सगळे लुटतात. बरोबर आहे. खेड्यात बाजार असेल ना, त्यात खूप मजा येते सगळ्यांना. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य आणि आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते. शेतकरी सगळे तिथे येऊन आपल्या वस्तू विकतात, भाजीपाला. ते सकाळी सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्यांच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर भरून टाकतात. बघा रे, घरातून निघताना एवढं सगळं साहित्य ते टाकतात आणि ते निघतात. बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या मेंढ्या, गाई म्हशी आणि कोंबड्याही बरोबर घेतात. त्यांना बाजारातून वस्तू विकतही घ्यायच्या असतात. हे म्हणजे बघा, शेतकरी बाजार स्वतःचा करतात पण आणि बाजारात आपल्या वस्तू विकतात पण. त्यांना कपडे आणि मसाले तसेच कितीतरी घरगुती जिन्नस हवे असते. जिन्नस म्हणजे काय? साधन, साहित्य. त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात. बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात. शेकोट्या पेटवल्या जातात. भजी, पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात. समोसे आणि ऊसाचा रसही फार लोकप्रिय असतो बरं का तिथं. मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडतात. मुले झोपाळ्यावर आणि मेरी गो राऊंडमध्येही बसतात. प्रत्येकाला बाजारचा दिवस त्यामुळंच खूप प्रिय असतो. हे बघा, असं शांत चित्ताने वाचायचं. मग तुम्हाला ना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त 30 सेकंदातच येते. चला पहा बरं याची प्रश्नाची उत्तरं. बघा बरं रे, मग खरंच 30 सेकंदात होते का? बघा, पहिला प्रश्न काय म्हणले, शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात. अरे किती सोपा प्रश्न आहे. त्यांच्या ट्रकमधून आणि मोटर गाड्यातून. ठीक आहे, हे बरोबर वाटेल. हां, तरी दुसरा वाचा, त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टरमधून. हां, हे उतार्यामध्ये सांगितलं होतं, हेच बरोबर आहे. आणि जे उतार्यात सांगितलेलं असेल तेच उत्तर बरोबर असते. स्वतःच्या डोक्यावरून नाही, हे नाही म्हणले. मदतनीसांकडून आणि मित्रांकडून, हे पण नाही आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी. ए चला पहा दुसरा प्रश्न, शेतकरी अजून काय बाजाराला घेऊन जातात. मग अजून काय घेऊन जातात रे शेतकरी? ह्याचं पण फार सोपं आहे. त्यांची गुरे व कोंबड्या. हां, हे बरोबर आहे बघा. फर्निचर नाही, फर्निचर नाही. कपडे नाही, कपडे कशाला घेऊन जातील? कपडे तिथून खरेदी करतात. खेळणी नाही, हे पण नाही. म्हणून याचं दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर ए. तिसरा प्रश्न, पोती या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे? हे पोती कशाला म्हणतात रे? मग बघा, पोती म्हणजे काय? पेट्या नाही. पोती म्हणजे काय? पिशव्या. हे करेक्ट आहे. पोती म्हणजे डब्बे. छे चुकलं. पोती म्हणजे पॉकेट नाही, हे पण चुकलं. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर बी, पिशव्या. हे चौथा प्रश्न, मुले बाजारात काय करतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न, मुले बाजारात काय करतात? हे तुम्ही उतारा जर छान वाचला असेल ना, एका क्षणात तुम्हाला उत्तर लक्षात येते. मुले बाजारात काय करतात? तर ह्याचं उत्तर आहे भाजीपाला व धान्य विकतात का? नाही. मुलं तसं तर उल्लेख कुठं नाही आला. कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात का? नाही, हे पण तसं उल्लेख नाही आला तिथं. मित्रांबरोबर बागडतात. हे करेक्ट आहे बघा. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर सी. तरी चौथा पर्याय वाचा डी, भजी आणि समोसे विकतात. काही देतात बघा कधी कधी उत्तर. हे चला शेवटचा प्रश्न पाचवा पहा, खेड्यातल्या बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो?
एक खेड्यातल्या बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो? नंबर 1, शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात. छे छे, आता ते काय मित्राला भेटायला चाललेत का? चुकलं. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते. हे करेक्ट आहे, त्याचं उत्तर वाचल्याच कळालं मुलांनो. आणि तिसरं, शेतकरी बाजारात खूप मजा करतात. अरे रे रे रे, शेतकरी म्हणजे मेहनती लोक असतात आणि ते काही शेतात मजा करायसाठी जातात का? नाही. चौथा पर्याय, शेतकऱ्यांना बसायची व समोसे खाण्याची संधी मिळते. सगळे विनोदी पर्याय दिलेले आहेत, पण अचूक कोणतं आहे? 5व्याचं पर्याय नंबर बी. हे किती सोपा होता उतारा. चला पहा पुढचा. चला विद्यार्थी मित्रांनो, मग आता उतारा छानपैकी वाचा आणि त्याची उत्तरं शोधा. उतारा तिसरा 2017 मध्ये आलेला आहे. काय बघा, तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. अस्वल आहे बरं का, तो सगळ्याला खाते. याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात बरं का. अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते. तरी पण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते. तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्नभक्षण केले तरी या प्राण्याचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रचंड प्रमाण लागते त्याला. बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणातच प्राप्त होते, म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही त्याचा बिचाऱ्याचा. वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत, पाने, मुळे म्हणजेच वनस्पतीची बरं का आणि शेवाळ खातात. आलं का लक्षात? बऱ्याचदा ती मुंग्या, भुंगे, रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात. एवढी ताकद असते. हे तुम्ही आता छान उतारा वाचला ना. आता चला बरं ह्याचे प्रश्न वाचा. बघा बरं प्रश्न, तपकिरी अस्वल काय खाते? आता तपकिरी अस्वल काय खाते? वनस्पती आणि प्राणी दोन्ही. अरे आपण वाचलं होतं ते चालेल बघा. पर्याय नंबर 1 करेक्ट आहे, तरी वाचा. पर्याय बी, फक्त मोठे प्राणी चुकलं. अगदी छोटे प्राणी फक्त चुकलं. केवळ पाणी आणि शेवाळ चुकलं. पहिलाच उत्तर पर्याय नंबर ए. हे झालं का नाही 30 सेकंदात. पुढचं, ते मोठ्या प्राण्यांची, ते म्हणजेच कोण रे? तपकिरी अस्वल मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण त्याचा आकार प्रचंड असतो. बरोबर आहे का रे? आकार तो प्रचंडच असतो. तरी बघू पुढचं, ते सहज उपलब्ध होतात. आता मोठे प्राणी काय सहज उपलब्ध होतात का? चुकलं. त्यांची वृत्ती प्रबळपणाची असते. हा, हे करेक्ट आहे बघा, कारण ते स्वतः खूप ताकदवर असतात. त्यांच्यापासून भरपूर अन्न मिळते. नाही 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 नाही, त्यांची वृत्ती प्रबळपणाची असते, म्हणून ते मोठ्या प्राण्यांचेही शिकार करू शकतात. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर सी. चला आता पाहूया तिसरा प्रश्न. तपकिरी अस्वले डॅश डॅश ऋतूमध्ये बहुधा गवत, पाने, मुळे वगैरे खातात. अरे ह्याचं तर उत्तर पॅसेजमध्येच दिलेलं आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर काय आहे? वर्षा ऋतू का? नाही, तर कोणता ऋतू आहे? वसंत ऋतू. पॅसेजमध्येच दिलेले वसंत ऋतूमध्ये. म्हणून पुढचा चौथा प्रश्न पहा. बघा बरं चौथं, ती खडकांच्या खालील डॅश डॅश खात नाहीत. आता खडकांच्या खालील डॅश डॅश खात नाहीत म्हणजे काय रे? शेवाळ. शेवाळ तर खातात म्हणून आले की रे. बघा इथंच बघा, शेवाळ खातात. पुन्हा मुंग्या, भुंगे कीटक खातात. वनस्पती येत नाही, वनस्पती खात नाहीत ते. म्हणजे काय? ती खडकांच्या खालील वनस्पती खात नाहीत. चौथ्याचं पर्याय नंबर ए. किती सोपं होतं. पाचवा आणि शेवटचा प्रश्न बघा मुलांनो. सर्वभक्षी म्हणजे असा प्राणी की जो डॅश डॅश खातो. मग आता डॅश डॅश खातो म्हणजेच काय रे? केवळ वनस्पती. चुकलं. वनस्पती खाणाऱ्याला सर्वभक्षी म्हणत नाहीत. केवळ कीटक नाही, नुसतं कीटक खाणाऱ्या नाही. वनस्पती आणि प्राणी, हा हे बरोबर आहे. सर्वभक्षी फक्त ह्यांनाच म्हणतात. म्हणून याचं उत्तर, पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर सी करेक्ट आहे. चला आता पाहूया पुढचा प्रश्न. आपल्याला कितीही जरी घाई असली तरी उतारा दमानीच वाचायचा मुलांनो. पहा, उतारा 4 2019 मध्ये आलेला आहे. पहा काय दिलंय. अजितचा वाढदिवस होता. आता तुमच्यासारखाच मुलगा आहे बरं का अजित, त्याचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. त्याचे सगळे मित्र नातेवाईक आले होते.
त्याला अनेक भेटी पण मिळाल्या, पुस्तके, खेळणी आणि कपडे पण त्याला मिळाले. अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली. आत्याने त्याला एक खूप छान भेट दिली बरं का. एक गुलाबाचे रोप. आणि काय होतं ते गुलाबाचं रोप. अजितला सगळ्यात आत्याची भेट खूप आवडली. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या 2 कळ्या डोकावताना दिसल्या. तो निरीक्षण करीत राहिला. त्या कळ्या उमलल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले. बापरे, कळ्याची पुन्हा फुलं झाले वगैरे, किती छान. त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला. छान वाटलं त्याला अजून. आईच्या मदतीने त्याने ती फुले खुडली म्हणजे तोडली. त्याने पहिले 2 गुलाब आईला आणि बहिणीला भेट दिले. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले. हे पॅसेज वाचला की तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिले की नाही? हा बघा बरं रे. पहिला प्रश्न काय? अजितच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती. अरे किती सोपं आहे. शर्यतीची मोटार नाही, सदरा नाही, तर पर्याय नंबर सी गुलाबाचे रोप. हे सगळ्यात होतं छान भेट, म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय सी. हे दुसरं, उठल्याबरोबर अजित. मग उठल्याबरोबर अजितनं काय केलं? अभ्यासाला बसला. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी उठला आणि लगेच अभ्यासाला बसला का? नाही, तसं तर पॅसेजमध्ये कुठंच नाही आहे. रोप पाहायला पळाला. हे एकदम बरोबर आहे. त्यानं रात्री जे लावलं होतं ते रोप पाहायला पळाला. आंघोळीला गेला. हे तर दररोज करते. शाळेत जातो. हे तर नेहमीच आहे. तर नवीन काय केलं त्यानं? तर पर्याय बी. हे तिसरा प्रश्न, प्रथम किती कळ्या आल्या? ह्याचे उत्तर प्रश्न वाचल्या वाचल्या पर्याय वाचायच्या आधी तुमच्या का लक्षात यायलेत माहिती आहे? कारण तुम्ही पॅसेज छान वाचला, उतारा छान वाचला की सगळं लक्षात येतंय. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे? सी. 2 कळ्या आल्या होत्या. 1 नाही, 4 नाही की अनेक नाही. हे समजलं. हे पहा बरं आता चौथा आणि 5वा प्रश्न. अजितने पहिले 2 गुलाब भेट दिले. अरे किती सोपं आहे. पर्याय ए आपल्या मित्रांना. चुकलं, त्यानं मित्रांना नाहीच भेट दिलं. हे मग काय? आत्याला नाही, आत्याला पण नाही, आत्याने त्याला भेट दिलं होतं. चुकलं. मग काय? पर्याय सी त्याच्या आईला आणि बहिणीला. हां, हे करेक्ट आहे बघा. तुम्हाला वर जाऊन पॅसेज वाचायची गरज नाही. तुम्ही छान पहिल्यांदा वाचलात की उत्तर लगेच येतंय. त्याच्या आईला आणि आत्याला. चुकलं, म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर सी. हे 5वा पहा काय दिले? उत्तेजित. याचा अर्थ आहे उत्तेजित म्हणजे काय? दुःखी. चुकलं. दुःखी कसा झाला रे ते? नाही. भावूक नाही, भयग्रस्त नाही, तर आश्चर्यचकित झाला. आनंदित. आनंदामधलं आश्चर्यचकित म्हणजेच उत्तेजित. हे समजलं का? किती सोपा होता उतारा. पहा बरं पुढचा उतारा 5. फार सोपा आहे मुलांनो हा सुद्धा. जनता रूपी जनार्दनाची जो मनोभावे सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय होतो. आज या जगात अशी लक्षावधी माणसे आहेत की त्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे मुलांनो. कुणी किरकोळ आजारी, कुणी रोगी, कुणी लुळे, तर कुणी पांगळे, आंधळी, बहिरी, मुकी, मागासलेली अनाथ पोरं. समाजात अशांना कुणी जवळ करीत नाही, पण त्यांना विजय मर्चंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले. या लोकांना विजय मर्चंट देव वाटत होते, पण विजय मर्चंट यांनी या जनतेलाच देव मानले. अरे किती किती फरक आहे बघा, विरोधाभास. लोक त्यांना देव मानायलेत, पण विजय मर्चंट यांनी या जनतेलाच देव मानलं. अशा असहाय्य समाजाची सेवा करणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे एवढंच नव्हे तर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्त्वाचे कार्य आहे. त्यांना कोरडी सहानुभूती नको, त्यांच्या उद्धाराची आच नको, तर त्यांना जवळ करणारा, सतत प्रोत्साहन देणारा बंधुभाव हवा. किती छान पॅसेज होत आहे. चला आता त्याच्यातले प्रश्न बघूया. ईश्वराला कोण प्रिय आहे?
अरे ईश्वराला कोण प्रिय आहे? बघा बरं. नंबर 1, स्वतःवर प्रेम करणारा, छे 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 छे, हे तर कधीच येणार नाही. अपंग असणारा, हे आहे पण तरी पुढं वाचूया. सतत प्रोत्साहन देणारा ईश्वराला आवडते का? नाही, पॅसेजमध्ये काय सांगितलंय ते बरोबर आहे. नाही, हे तिसरा पर्याय येतच नाही. लोकांची सेवा करणारा, हे करेक्ट आहे. पहिल्या ओळीतच दिले बघा. जनता रूपी जनार्दनाची जो मनोभावे सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय. म्हणून ह्याचं खरं उत्तर पर्याय बी तर येऊ शकते, पण पर्याय डी हे करेक्ट आहे. लोकांची सेवा करणारा. हे चला पहा पुढचा दुसरा प्रश्न. समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते? नंबर 1, अपंगांना खाऊ घालणे. चुकलं, हे नाही आहे, पॅसेजमध्ये नाही सांगितलं. नंबर पुढचं पर्याय 2, अपंगांचा उद्धार करण्याचं. हे तर आहे पण महत्त्वाचं म्हणलंय, आणि जे उतारात सांगितलंय ते अपंगांना मदत करण्याचं नाही, हे पण नाही. अपंगांना स्वावलंबी बनवायचं, हे करेक्ट आहे. म्हणजे जे अपंग व्यक्ती आहेत त्यांनी पुन्हा कुणापुढे हात पसरवावा का? नाही, त्यांना स्वावलंबी बनवायचं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर डी. पहा पुढचा प्रश्न. विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले? अरे बघा, वाचतानाच तुम्ही ह्याचं उत्तर ऐकलं होतं. जनार्दनाला. करेक्ट आहे का रे? विजय मर्चंट यांनी जनार्दनाला मानलं होतं का देव? मग बघा पुढचं बी, माणसांना. नाही, माणसांनाही नाही. तर पॅसेजमध्ये काय सांगितलंय? अनाथांना. करेक्ट आहे. विजय मर्चंट यांनी अनाथांना देव मानले. हे जे अनाथ लोक होते, हे अनाथ त्यांना देव मानायचे. तर विजय मर्चंट काय म्हणायचे? तर हे जे अनाथ लोक आहेत तेच माझे देव आहेत, म्हणून मी त्यांची सेवा करतो. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर सी. हे चौथं, अपंगांना काय नको असते? तर नंबर 1, कोरडी सहानुभूती. करेक्ट आहे. तरी पुढचे पर्याय बंधुभाव. अरे अपंगांना तर उलट बंधुभाव पाहिजे, प्रोत्साहन हे पण पाहिजे, मदत हे पण पाहिजे, पण काय नको आहे त्यांना? कोरडी सहानुभूती. अलग लक्षात? हे उगाच चुकीची सहानुभूती नको त्यांना, नुसती आस नको त्याची, खरंच मदत पाहिजे. सहानुभूती म्हणजेच काय? मदत करणे. आलं का लक्षात? कोरडे उगाच तोंडी म्हणायचं खूप मदत करतो, पण मदत काही करायची नाही. म्हणून अपंगांना तसं नको, कोरडी सहानुभूती नको, खरोखर मदत पाहिजे. हे पाचवा आणि शेवटचा प्रश्न. अपंगाचे जीवन कसे असते? अपंगाचं जीवन कसं असते? उत्साही असते का? नाही, उदास. हा थोडंसं हे बरोबर वाटेल. तरी पुढचा स्वावलंबी. नाही, अपंग स्वावलंबी कसं असतील रे? त्यांचं सगळं जीवन दुसऱ्यावर अवलंबून असेल. आनंदी नाही, ते काही कारणामुळे दुःखी असतात. म्हणून ह्याचं पर्याय पाचव्याचं खरं उत्तर पॅसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे, उत्तरात सांगितल्याप्रमाणे पर्याय बी. अशा पद्धतीनं आज आपण 5 उतारे पाहिले आणि नक्की तुम्हाला ते सगळ्यांना छानपैकी समजले असतील अशी माझी आशा आहे. तुम्ही छानपैकी वाचन करा आणि वाचता वाचता जे लक्षात ठेवतात त्याच्यावरूनच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं येतात मुलांनो. चला पुढचे 5 उतारे हे तुम्ही